Today's our topic is precise communication. Let us move to what is precise communication. Precise communication is the process of sharing information during emergencies and unaccepted events. It helps to maintain, build, and minimize the planning. Precise communication means it helps to emergency situation, how to communicate with the other, how to communicate with other employee people. Then precise communication it reduces the planning phase, it builds the trust, and then it misunderstanding टाळता येतं याच्याला. फॉर एक्झाम्पल आता कॉलेजला जर आग लागली तर समजावून सांगायचं मिसअंडरस्टँडिंग करता प्लॅनिंग न होता Limits of an crisis situation. Preparedness means being ready before a crisis happens is very important. When we already have a plan, we can handle the situation calmly and take the right decision. संकट येण्यापूर्वी जर आपल्याला माहित असेल तर आपण त्या संकटाची सामोरे जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल शाळेत आग लागल्यास काय करायचं हे शिकवण्यासाठी फायर रिअल असेल पाहिजे. त्यामुळे खरी आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर पडू शकते. सेकंड वन ट्रान्सपरन्सी मीन्स नेव्हर हाईड द ट्रूथ ड्युरिंग अ क्रायसिस. शेअरिंग ऑनेस्ट and accurate information helps maintain public trust. Hiding facts or lying can create rumors and confusion. means संकटाच्या वेळी सत्य लपवू नये. लोकांना खरी माहिती दिल्यास त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो. चुकीची माहिती दिल्यास अफवा पसरते आणि परिस्थिती बिघडते. फॉर एक्झाम्पल एखाद्या औषधाच्या कंपनीमध्ये उत्पादनात त्रुटी आढळताना वस्तूंची चुकीची माहिती भेटते की आपल्याला ते औषध चांगले नाही, त्याच्यात केमिकल मिसळते म्हणून मग ते औषध आपण घेऊ शकत नाही. Empathy. During a crisis, people may be scared, hurt to stress. Showing care and understanding helps them feel supported. means संकटाच्या काळात लोक घाबरले किंवा दुखावले असतात. त्यावेळी त्यांना पाहुण्यांना त्यांना समजावून सांगायचे असणे कदर केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल भागात अधिकारी लोकांना धीर देण्यात त्यांना अन्न पुरवतात. त्यांच्या अडचणीत मदत देतात. Consistency. The message should be the same across all platforms, TV, radios, and social media. Different message can confuse people. सोशल मीडियावर, टीव्हीवर, रेडिओवर अनेक माहिती अफवा पसरतात. फॉर एक्झाम्पल कोविड-19 दरम्यान सरकारने सर्व ठिकाणी मास्क लावायला सांगतात आणि एकमेकांशी अंतर दूर घ्यायला लावतात. Next one, speed. Weak communication is crucial. If information is delayed, rumors can spread and cause panic. संकटाच्या वेळी लवकर मदत झाला आणि अफवा पसरतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लोकांना खरी माहिती योग्य ठरते. फॉर एक्झाम्पल ट्रेनचा अपघात झाला, रेल्वे विभागाने लगेच बचाव कार्य सुरू केले. त्यांना कळाल्यावर ते लगेच आपल्याला हेल्पसाठी येतात. नेक्स्ट, अकाउंटेबिलिटी. नेव्हर रन अवे फ्रॉम रिस्पॉन्सिबिलिटी. Admitting mistakes and taking action to fix them builds trust. संकटात दोष कुणाचा आहे ते बघायचं नाही. आपल्या चुकीच्या जबाबदारी स्वीकारून त्यावर उपाय करणे हे योग्य ठरते. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अन्न खराब निघाले, लोक आजारी पडतात, त्यांना दोष देऊन हे करायचं नाही. तर मालकाने माफी मागून स्वच्छतेची पावले उचलायला. Clarity. Use simple and direct language.
so that everyone can easily understand message, especially during emergency. संकटाच्या वेळी लोक तणावाखाली असतात, त्यामुळे संदेश सोप्या आणि थेट भाषेत द्यावा, म्हणजे क्लिअरपणे त्यांना सांगायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल वादळ येण्यापूर्वी सरकारी संदेश असा देतो की आपल्याला टेक्स्ट मेसेज पडतो की संकट येणार आहे म्हणून, तेव्हा आपण सावध राहायचं. नेक्स्ट वन इज फीडबॅक. आफ्टर द क्रायसिस कलेक्ट ओपिनियन्स फ्रॉम पीपल अँड एम्प्लॉईज टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड रिस्पॉन्सेस फॉर द फ्युचर. आपल्याला संकट संपल्या लोकांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून मत घ्यावी, जेणेकरून पुढील वेळी आणखी चांगली तयारी करता येईल. उदाहरणार्थ, पुरानंतर नगरपालिकेने लोकांकडून विचारले की कोणत्या भागात मदत उशिरा पोहोचली आणि पुढच्या वेळेस ती चूक नाही झाली, म्हणजे पहिला फर्स्ट जी चूक झाली ते नंतर होणार. नेक्स्ट विल बी कंटिन्यू. My precise communication method. First, it builds trust and credibility. During precise, people look for accurate information. Like, जर संकटात असेल तर आपण खरी माहितीची वेट करतो. Clear and honest communication with organization with trust with public and stakeholders. Example, COVID-19 मध्ये गव्हर्नमेंट आपल्याला रेग्युलर अँड क्लिअर अपडेट देत होते, त्याच्यामुळे आपण सुरक्षित होतो. सेकंड इज reduce panic and confusion. Quick communication prevents the spread of fear and uncertainty. Example, जर airline जर emergency फेस करत असेल तर ते आपल्याला आधीच अलर्ट करतात, जेणेकरून आपण भिलं नाही पाहिजे आणि ते म्हणजे असं ते पॅसेंजरला आधी सांगितलं पाहिजे की आज काय होणार आहे, इमर्जन्सी काय आहे. थर्ड इज कंट्रोल rumor and disinformation. Well structured precise message stop false information from spreading. एक्झाम्पल, जर फूड कंपनी असेल आणि त्याच्यात काहीतरी मिसळण्याचं स्प्रेड होतं, ते स्प्रेड न होण्यासाठी करेक्ट इन्फॉर्मेशन आपण सांगितली पाहिजे. Fourth is protect reputation and image. Handling communication where prevent long-term damage to company or organization image. Jones and Jones company response to the crisis in 1980 to protect his brand reputation through transparent communication. जॉन्सने त्याची कंपनी वाचवण्यासाठी, त्याचा ब्रँड वाचवण्यासाठी 1982 मध्ये त्याच्या कंपनीचे रेप्युटेशन वाचवण्यासाठी क्लिअर अँड ट्रान्सपरंट कम्युनिकेशन केलं. फिफ्थ इज ensure quick and organized response. Having a communication plan ensures that everyone knows what to say and do in an emergency. In example, जर स्कूलमध्ये emergency kits असतील तर ते emergency काय आली तर योग्य वेळेत वापर केला जाऊ शकतो. And last is maintain public confidence.